हिट वार्ता चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना आनंद मस्के यांचा सविनय जय भीम. आता तूर्त ज्या काही निवडणुका झालेल्या आहेत, मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिका यांच्यावरती चर्चा करण्यासाठी आज आपण अशा व्यक्तीला इथे निमंत्रित केलेलं आहे की आंबेडकरी चळवळीमधील साहित्यिक, विचारवंत आणि एकंदरीत आंबेडकरी चळवळीचा आकलन करणारे, विश्लेषण करणारे असे राजू कदम आहेत. आणि आपण पाहिलं की एकंदरीत मुंबईच्या महानगरपालिकेच्या अगोदर लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्याचे निकाल पाहिले आणि आताचे कालच्या मुंबई महानगरपालिकेचे जे निकाल पाहिले, याच्यामध्ये खऱ्या अर्थानं मुंबई महानगरपालिका ही जगामधली सर्वात मोठी अशी महानगरपालिका आहे की जिचं 1888 साली ज्या महानगरपालिकेची स्थापना झाली, जी महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका आहे. आणि ह्या महानगरपालिकेच्या निकालाकडे सर्व जगाचं लक्ष लागलेलं होतं की ही नगरपालिका फक्त पक्षांची नव्हे तर व्यक्तींची आणि मुंबईच्या रहिवाशांच्या अस्तित्वाच्या प्रश्नाची अशी निवडणूक होती. या निवडणुकीचं एकंदरीत जर चित्र पाहिलं तर आजचा लागलेला जो निकाल आहे, त्या निकालावरून या मुंबई महानगरपालिकेमध्ये आंबेडकरी समाज फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि अनेक वार्डामध्ये आंबेडकरी चळवळीचे बालेकिल्ले आहेत. तरी सुद्धा एकही आमचा उमेदवार इथून निवडून नाही येणं, याच्याबद्दल आदरणीय राजू कदम साहेब यांना मी विचारतो की आपलं याबद्दल मत काय आहे? जेवीन थेट वार्ता चॅनलच्या माध्यमातून आज या ठिकाणी खर तर आंबेडकरी चळवळीच्या संदर्भामध्ये अतिशय गंभीर परिस्थिती आहे आणि त्याच्यावरती आज आपण इथे चर्चा करतो. खर तर एकंदरीत जो मुंबई महानगरपालिकेचा निकाल जर का पाहिला तर जेवढे आंबेडकरी पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आपण पाहतो. परंतु आंबेडकरी पक्ष म्हणून जी एक युनाइट ताकद जी दिसायला पाहिजे होती, ती या मुंबई महानगरपालिकेत आपल्याला दिसलेली नाही. वेगवेगळे पक्ष, वेगवेगळ्या युत्या, आघाड्या आणि त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये एकही नगरसेवक निवडून न जावा आंबेडकरी पक्षाचा, ही फार मोठी शोकांतिका. आणि त्याच्यामुळे खर तर आंबेडकरी पक्षाच्या नेत्यांनी याच्यावरती खऱ्या अर्थानं विचार करण्याची गरज आहे, याच्यावरती आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असं मला या ठिकाणी वाटतं. आपण एकंदरीत जे पाहिलं की आंबेडकरी चळवळीमध्ये सर्व विविध पक्षांनी वेगवेगळ्या पद्धतीने निवडणुका लढवल्या, परंतु यावेळी थोडं वेगळं असं म्हणजे अनुभवायला आलं की वंचित असेल या BRSP असेल आणि काही पक्ष की जे रिपब्लिकन पक्षाचा जर अपवाद सोडला तर त्यांनी काँग्रेस बरोबर युती केलेली होती. आणि वंचितची काँग्रेस बरोबर युती असल्यामुळे आंबेडकरी चळवळीच्या बालेकिल्ल्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे एक उत्साहाचं वातावरण होतं. तरी सुद्धा आपल्या काही सीटा, आपल्या जे आंबेडकरी पॉकेट आहेत तिथे आपल्या सीटा का लागल्या नाहीत? निश्चित तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की काही अशी पॉकेट्स आहेत, जसं रमाबाई आंबेडकर नगर आहे, सिद्धार्थ कॉलनी आहे, लालडोंगर आहे. इथं खऱ्या अर्थानं वंचितनं एक चांगली लढत दिलेली आहे, परंतु सीट मात्र निवडून आलेली नाही. तर याचं कारण सुद्धा मला वाटतं तेच आहे की ज्या विभागामध्ये वंचितनं चांगली लढत दिलेली आहे तिथेच आपले दुसऱ्या जे आंबेडकरी पक्ष आहेत, आणि दुसरी गोष्ट की त्या पक्षाने तर आपले उमेदवार उभा केलेच, मग त्याच्यामध्ये BSP असेल, त्याच्यामध्ये RPI असेल, त्याच्यामध्ये आंबेडकरी बालेकिल्ल्यातले काही कार्यकर्ते असतील, अपक्ष म्हणून उभा राहिलेले असतील, तर ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने मतांचे डिवायडेशन झालं आणि अगदी जिंकणाऱ्या ज्या सीट आहेत त्या अगदी थोड्या मतामध्ये पण ह्या मी आता जे काही हे तुम्हाला सांगितले त्याच्यामध्ये त्या सीट्स पडलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळं हा एक
आंबेडकरी पक्षाचे किंवा वंचितचे नगरसेवक निवडून न येण्याच्या पाठीमागे हे पण एक कारण आहे असं मला वाटतंय. आणि त्याचबरोबर की मोठ्या प्रमाणामध्ये या आंबेडकरी बालेकिल्ल्यातले जे काही वोटिंग आहे ती ती वोटिंग सुद्धा बऱ्याच लोकांना करता आलेली नाही. अनेक लोकांचे नावं त्याच्यात गायब झालेले आहेत. बूथवरती गेल्याच्या नंतर त्यांना त्यांचं वोटिंग नेमकं कुठं आहे, कुठल्या केंद्रात आहे हे त्यांना लवकर कळालेलं नाही. म्हणजे सकाळी गेलेली लोक या आंबेडकरी बालेकिल्ल्यातली साधारण काही ठिकाणी तर 10-10:30च्या दरम्यान वोटिंग 100च्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणजे हे एक कारण आहे की मग लोक जे कामाधंद्याला जाणार आहेत, वोटिंग करून जाईल असं म्हणणार आहे, तर त्या लोकांना वोटिंग करता आलं नाही. म्हणजे ही पण एक दुसरं कारण आहे. आणि काही ठिकाणी तर ईव्हीएम मध्ये पण लोकांना घोळ सापडले. त्याच्यामुळं ह्या 2-3 कारण त्याला जबाबदार आहेत असं मला वाटतं. साम दाम दंड सर्व वापर करून यावेळच्या निवडणुकीमध्ये जरी काही पक्ष आंबेडकरी विचाराच्या विरोधातले पक्ष जरी जिंकले असले तरी सुद्धा या इलेक्शनमध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा होता तो मराठीचा. कारण मुंबई ही महाराष्ट्राची आहे आणि महाराष्ट्राची मुंबई जर वाचवायची असेल तर मराठी माणसाने जागा झाला पाहिजे, हा एक मुद्दा होता. दुसरं म्हणजे या मुंबईला जर ती गुजरातला जोडली गेली तर आपलं मराठी माणसाचं अस्तित्व काय निर्माण होईल, हाही प्रश्न उपस्थित होता. मग एवढे सगळे प्रश्न उपस्थित झाले असताना सुद्धा मग मराठी माणसाने खऱ्या अर्थाने आपली उमेदवारी तर निवडणार त्यांची जबाबदारी नव्हती का? निश्चित हो, मराठी माणसाची ती जबाबदारी होती. परंतु मराठी माणसांचं नेतृत्व करणारे जे पक्ष आणि लीडर आहेत त्यांची कुठे एकी होती. आणि त्यांची एकी नसल्यामुळं मग सेना आणि मनसे इथं आपल्याला एकत्र दिसते. त्यानंतर एकनाथ शिंदेचा जो शिवसेना पक्ष आहे तो बीजेपीच्या बरोबर आपल्याला दिसतोय. आणि म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की मराठी माणसांचं नेतृत्व करणारे आता इथं महाराष्ट्रात राहणारे सगळेच मराठी आहेत, त्याच्यामुळे सगळेच पक्ष मराठी माणसांचं नेतृत्व करतात असं काही म्हणजे वेगळं नाही आहे. परंतु ज्या युत्या ज्या झालेल्या आहेत ना त्या कुठेतरी आत्मचिंतन करण्यासारख्या आहेत असं मला वाटतंय. जसं की एकनाथ शिंदेची बीजेपी बरोबर असणारी युती, परत बाळासाहेब आंबेडकरांची काँग्रेस बरोबर असणारी युती. आज खरं तर विचार करायचं झालं तर आज काँग्रेस पक्षाकडे जर का बघितलं तर तो डे बाय डे तो असा कमी होत चाललेला तो पक्ष आहे. मी तर असं म्हणेल की बाळासाहेबांच्यामुळं काँग्रेस पक्षाला उभारी आलेली आहे असं मी म्हणेल. म्हणजे जे डेड पक्ष होणार होता त्याला जिवंत करण्याचं काम बाळासाहेबांनी केलं. आज बाळासाहेब आंबेडकरांनी 45 जागा निवडला खरा, त्याच्यातली एकही सीट आली नाही, परंतु काँग्रेसच्या मात्र सीट निवडून आलेल्या. हा, काँग्रेसच्या मात्र निवडून सीट आलेल्या आहेत, हे आपण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे युत्या ज्या पद्धतीनं जी भूमिका जे पक्ष घेत आहेत, कोणत्या पक्षाची काय भूमिका आहे हे जर का समजून युत्या झाल्या असत्या तर कदाचित युत्यांचं चित्र वेगळं दिसलं असतं आपल्याला. म्हणजे मला सांगायचं काय की आता एमआयएम सारखा पक्ष आहे, असरुद्दीन ओवैसी, त्यांना तो एक टॅग लावलाय की बाबा हा मुस्लिमांचा पक्ष आहे म्हणून. ओके, त्याच्यानंतर बाळासाहेबांचा वंचित पक्ष आहे. तर मला असं वाटतं की या याच्यामध्ये जर काँग्रेस आणि बीजेपी आंबेडकरी चळवळीमध्ये एक अशी भूमिका नेहमीच कार्यकर्ते व्यक्त करतात की काँग्रेस आणि बीजेपी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बरोबर आहे. मग काँग्रेस आणि बीजेपी सोडून बाकीच्या पक्षांनी का युती करू नये? मी तर म्हणतो की असं की जर का बाळासाहेबांची युती मनसे आणि सेनेबरोबर असती आणि ओबीसी त्याच्यामध्ये जर असतं तर अख्खी मुंबई महानगरपालिका यांच्या ताब्यात आली असती. माझं तर हे स्पष्ट मत आहे. म्हणजे मला असं वाटतंय की म्हणजे ही जी लोक आहेत आता ह्यांच्यामधली तुम्ही जर का मतांची आकडेवारी जर का बघितली तर जर बाळासाहेब आंबेडकर, ओबीसी आणि सेना मनसे हे जर का एकत्र आले असते आणि आपले जे छोटे मोठे आंबेडकरी पक्ष आहेत
त्यांना त्यांच्या ताकदीनं जर का काही ह्यांनी सीट सोडल्या असत्या, आपापल्या वाट्याला येणारे ज्या सीट सोडल्या असत्या, तर मी खात्रीनं सांगतो की मुंबई महानगरपालिकेमध्ये यांचीच सत्ता आली असते. एकंदरीत जर पाहिलं तर आजच्या चर्चेमधून हेच म्हणजे निष्पन्न होत आहे की आपण खऱ्या अर्थानं तिसरा पर्याय उभा करणे ही काळाची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की काँग्रेसचं जर आहे, बाळासाहेबांनी त्यांच्याशी युती केली, त्यांच्यात 24 सीट आल्या, परंतु आपली एकही सीट आली नाही. म्हणजे असं म्हणलं पाहिजे की आमची वोट घेतात परंतु त्यांची वोट आम्हाला देत नाहीत. परंतु एक मात्र गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ओबीसीला एवढ्या त्यांना एकेकाळी भाजपाची बी टीम समजत होते, पण त्या ओबीसीने आज कितीतरी मुंबईमध्ये सीट आणल्या आणि समाजवादीला जो मुस्लिम समाज जो होता तो पूर्णपणे ओबीसीकडे गेला आणि मुस्लिमांच्या सीटा आल्या. तसाच आम्हाला वाटतं की एकंदरीत आंबेडकरी चळवळीचे जे पॉकेट आहेत मुंबईमध्ये जवळजवळ 30 ते 35 आहेत. या पॉकेटमध्ये जर आदरणीय बाळासाहेब असतील, आमचे आदरणीय रामदास आठवले साहेब आणि आणखीन जे काही गटातटातले पक्ष आहेत यांनी एकत्र येऊन एका विचाराने उमेदवार जर उभा केले आणि त्यांनी चांगल्या पक्षाची युती केली तर मला वाटतं आपले सुद्धा मुंबईमध्ये चांगले म्हणजे उमेदवार निवडून येऊ शकतात. आणि मुंबई ही सोन्याचा अंडा देणारी कोंबडी आहे. याच्याकडे खऱ्या अर्थाने आंबेडकरी पक्षाचे आणि नेत्यांनी विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. कारण सर्वात जास्त झोपडपट्टीमध्ये राहणारा आमचा समाज आहे आणि सगळ्यात मोठं पॉकेट त्यांचं आहे. परंतु या समाजाला खऱ्या अर्थाने मताचा अधिकार काय आहे आणि बाबासाहेबांच्या संकल्पनेतला जो अधिकार, सत्ता मिळवण्याचा जो अधिकार आहे तो आमच्या नेत्यांनी त्यांच्यापर्यंत सांगण्याची गरज आहे. आणि नेत्यांनी सुद्धा उमेदवार देताना अचानक न देता तो उमेदवार त्यांनी निदान कमीत कमी 3-4 वर्ष तर त्याला फ्लॅश केला पाहिजे सामाजिक कार्यामध्ये. नेत्यांनी सुद्धा त्याला एक त्याची प्रतिमा तयार केली पाहिजे आणि मग खऱ्या अर्थाने जर निवडणुका झाल्या तर आंबेडकरी समाज भरभरून मतं देऊ शकतो. आणि ज्या पक्षाची तुमची युती असेल त्या पक्षाने सुद्धा तुम्हाला म्हणजे हमी दिली पाहिजे की तुमचे उमेदवार निवडून आणणारच, तर खऱ्या अर्थाने आंबेडकरी चळवळीचं मुंबईमध्ये एक अस्तित्व दिसेल असं मला वाटतं. आजच्या या चर्चेतून हेच निष्पन्न होत आहे. तरी सर्वांना माझे परत एकदा सविनय जय भीम. जय भीम.